नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. बी.कॉम भाग 2 सेमिस्टर 4 उद्योजकतेची मूलतत्त्वे फंडामेंटल्स ऑफ एंटरप्रेन्योरशिप या विषयाच्या तिसऱ्या युनिटमध्ये आपण बिझनेस प्लॅन अँड प्रोजेक्ट रिपोर्ट व्यवसाय योजना आणि प्रकल्प अहवाल याचा अभ्यास करतोय. त्यामध्ये आपण काही प्रकल्प अहवाल नमुना दाखल या ठिकाणी अभ्यास करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आपण व्यवसाय योजना प्रकल्प अहवाल या बाबत माहिती घेतली आणि केवळ माहितीच घेतली नाही तर प्रकल्प अहवाल त्याचा फॉर्मॅट काय असतो, तो तयार करणं संभाव्य उद्योजकासाठी का गरजेचं असतं हेही लक्षात घेतलं. आणि यामध्ये आपण केवळ थेरॉटिकल माहिती न लक्षात घेता काही उदाहरणाद्वारे आपण थोडासा यातला प्रॅक्टिकल भागही लक्षात घेतो. तर उद्योजकता या विकासाच्या प्रक्रियेत महाविद्यालयीन तरुण तरुणी सक्रियपणे सहभागी होऊन नोकरीच्या पाठीमागे न लागता विविध छोटे मोठे उद्योग व्यवसाय व्यापार उद्योगधंदा करावा, हा उद्योजकता विकास हा विषय विद्यापीठ स्तरावर अभ्यासासाठी ठेवण्याचा प्रमुख हेतू आहे. म्हणजे तुमचा रोजगार स्वयंरोजगार तुम्ही शोधावा, युवकांनी आपला रोजगार स्वतः निर्माण करून इतर अनेकांना रोजगार उपलब्ध करून द्यावा, ही अपेक्षा यामधून व्यक्त होताना दिसते. त्यांना केवळ अभ्यासी स्वरूपात माहिती न देता प्रत्यक्ष प्रकल्प अहवाल कसे तयार करावेत हे समजण्यासाठी या ठिकाणी काही नमुना प्रकल्प देण्यात आलेले आहेत. विद्यार्थी मित्रांनो, आपण केवळ प्रकल्प अहवाल का कसा कोणी कशासाठी तयार करायचा हे पाहत नाही, तर त्याच्याबरोबर त्या प्रकल्प अहवालाचे 5 नमुने आपण या टॉपिकच्या अंतर्गत अभ्यासणार आहोत. तर याच्यातला पहिला जो प्रकल्प अहवाल आहे तो आपण लक्षात घेऊया. पहिला प्रकल्प अहवाल आहे तो किरकोळ दुकानाचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला सुरुवातीला तुमच्या दुकानाचं नाव द्यावं लागेल, दुकानदाराचं नाव द्यावं लागेल, पत्ता द्यावा लागेल. मग हे दिल्यानंतर म्हणजे हे फ्रंट पेज तुमचं आलं. हे दिल्यानंतर मग पहिला मुद्दा त्याच्यामध्ये प्रस्तावना येतो. प्रस्तावनेमध्ये काय अपेक्षित आहे ते या ठिकाणी नमुना दाखल दिलेला आहे. किरकोळ दुकान हा दैनंदिन व जीवनावश्यक गरजेच्या वस्तू पुरवणारा परंपरागत स्वरूपाचा व्यवसाय आहे. प्रत्येक कुटुंबाला अनेक वस्तूंची नियमितपणे गरज भासत असते. सर्वसाधारणपणे किरकोळ दुकानात सर्व प्रकारची धान्ये, मसाल्याचे पदार्थ, खाद्यतेल, खाद्यपदार्थ, सौंदर्य प्रसाधने, स्टेशनरी, कटलरी, ज्या दररोज आपल्याला वस्तू वापराव्या लागतात, त्याच्यामध्ये मग साबण असेल, टूथपेस्ट असेल, ब्रश असेल इत्यादी, किंवा किराणा भुसारी मालाची विक्री केली जाते. याशिवाय बेकरी पदार्थ, अंडी, दूध, दुग्धजन्य पदार्थ, आजकाल पाणीसुद्धा विकायला ठेवलं जातं. फळे, भाजीपाला विक्रीस ठेवता येईल. म्हणजे या वस्तू किरकोळ स्वरूपामध्ये रोखीने किंवा उधारीने विकल्या जात असताना याच्यामध्ये आपण पाहतो की त्या आसपासच्या भागामध्ये कशाची गरज आहे त्या वस्तू किरकोळ स्वरूपामध्ये, मग काही प्लॅस्टिकच्या सुद्धा वस्तू या ठिकाणी असतील. म्हणजे त्या ठिकाणी जे खपतंय ते विक्रीस ठेवण्यासाठी प्रयत्न केला जातो. दुकानदाराला मात्र काय करावं लागतं, त्या सर्व वस्तूंच्या किमती लक्षात ठेवाव्या लागतात. दुकानातील वस्तूंची विविधता आणि संख्या लक्षात घेता त्याची मांडणी सुबक व व्यवस्थितपणे आकर्षकपणे करावी लागते.
ग्राहकाच्या नजरेला ती वस्तू सहजपणे पडेल अशा पद्धतीनं ठेवावी लागते. आता याच्यामध्ये दुसरा मुद्दा असा येतो, संभाव्य बाजारपेठ. मगाशी मी म्हटलं की तुम्हाला पत्ता द्यावा लागतो. तुम्ही कोणत्या ठिकाणी दुकान किंवा तुम्ही कुठं राहता आणि दुकान कुठं करणार आहे. तर आपण इथे लिहिलं की विद्यानगर या शहरातील उपनगर म्हणजे पलूस गाव असेल किंवा कुठलेही असेल, विद्यानगर प्रत्येक गावात जवळजवळ असतं, तर किरकोळ दुकान सुरू करण्यात येईल. आता आपण इथे सांगितलं की विद्यानगरला साधारणतः 500 कुटुंब राहतात. मग कुठं 100 असतील, कुठं 500 असतील, 50 असतील, म्हणजे 500-500 कुटुंब आहेत हे सांगावं लागेल. संपूर्ण परिसर संभाव्य बाजारपेठ म्हणून गृहीत धरला जाऊ शकतो. सध्या या परिसरात एकच किरकोळ दुकान आहे, म्हणजे या ठिकाणी किरकोळ दुकान आहे का नाही, तुम्हाला ऑलरेडी स्पर्धा आहे का नाही, संभाव्य ग्राहक म्हणजे बाजारपेठ उपलब्ध होऊ शकते का नाही, ते या ठिकाणी मांडणं आवश्यक असतं. त्यामुळे उपलब्ध बाजारपेठ ही स्पर्धा आहे. या नवीन दुकानाकडे अधिक ग्राहक आकर्षित करण्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागतील. अंदाजे 150 ग्राहक दररोज येणं अपेक्षित आहे. यासाठी घरपोच म्हणजे भविष्यात तुम्हाला त्याच्यामध्ये वाढ करणं आवश्यक आहे. त्यासाठी तुम्हाला घरपोच वस्तू, भेटवस्तू, कॅश डिस्काउंट, स्वच्छ व दर्जेदार वस्तू, जादा खरेदीवर सूट वगैरे इत्यादी योजनासुद्धा आखता येतात. आपण हे फर्स्ट इयरला मार्केटिंगच्या विषयामध्ये पाहिलं, विक्रय वृद्धीची योजना त्याच्यामध्ये. आता तिसरा मुद्दा एक काय येतो, इमारत किंवा गाळा वगैरेचे आपल्याला लागतं ते. आता दुकानासाठी येतं आपण म्हटलं की 300 स्क्वेअर फुटाची जागा, म्हणजे 10 जर समोर फ्रंट असेल तर 10 बाय 20 येईल, 10 बाय 30 येईल, म्हणजे 300 स्क्वेअर फूट होईल. पुढे 15 असेल तर 15 बाय 15 येईल किंवा 15 बाय 20 येईल. असं तुम्हाला जागा आवश्यक आहे. तसेच वस्तू योग्य पद्धतीने साठवण्यासाठी गोदामाची पण आवश्यकता आहे. सदर दुकानदाराची स्वतःची जागा आहे, इमारत आहे, मध्यवर्ती ठिकाणी रस्त्यालगत आहे असंच या ठिकाणी सांगितलेलं आहे. तसेच दुकानात शेजारीच गोदामाच्या सोयीसाठी एक स्वतंत्र खोलीची व्यवस्था आहे, थोडीशी आउटसाईडला पण आहे. दुकानदार सदर दुकानासाठी आकर्षकरित्या सजावट करणार आहेत. म्हणजे हे आपण सांगितलं तिसऱ्या मुद्द्यामध्ये इमारतीच्या संदर्भात. तर चौथा मुद्दा येतो, तुम्हाला कर्मचारी वर्ग लागणार आहे का. तर दुकानदार हा स्वतः दुकान सांभाळणार आहे, त्याच्या मदतीसाठी एक मदतनीसाची मात्र गरज आहे. हे गोदामात जाऊन वस्तू आणणं, पॅकिंग वगैरे, दुकानाचा हिशोब लिखण्याचे कामसुद्धा मालक स्वतःच करणार आहे. त्यामुळे मदतनीस एक पद या ठिकाणी आले. आता जसा तुमचा प्रकल्प आहे, प्रोजेक्ट, त्याच्यावरती हे कर्मचारी कमी जास्त असणार. तुमचा आता औद्योगिक प्रकल्प असेल तर तिथं कर्मचारी वर्ग जास्त लागणार. इथे किरकोळ दुकान आहे. त्यानंतर पुढच्या मुद्द्याकडे आपण जातोय की याच्यामध्ये तुम्हाला फर्निचर व इतर साहित्य. विद्यार्थी मित्रांनो, हे तुमच्या आता या प्रकल्प अहवालाच्या नमुन्यावरून लक्षात येईल की आपण फक्त हे मोगमपणे हवेत बोलल्यासारखं सांगायचं नाही की मी हे करणार ते करणार नाही. तर प्रत्यक्षात तुम्हाला त्या प्रकल्पासाठी काय साहित्य लागणार आहे, फर्निचर लागणार आहे, यंत्रसामुग्री लागणार आहे, उपकरणं लागणार आहेत, या सगळ्याची यादी तुम्हाला इथं सादर करावी लागते. ती यादी केवळ सादर करावी लागत नाही, तर त्या वस्तू किंवा ते मोठी यंत्रसामुग्री असेल, उपकरणं असतील, तर ते कुठून तुम्ही घेणार आहे त्याचे कोटेशन्ससुद्धा या ठिकाणी जोडावे लागतात. आता दुकानासाठी फार मोठं आपल्याला काही लागत नाही, मोठी अशी यंत्रसामुग्री, तर छोटासा भाग असतो, तर त्याची यादी या ठिकाणी. काउंटर एक नग, जेवढा तुमचा फ्रंट भाग आहे तेवढं तुम्हाला काउंटर लागणार आहे. कपाटं लागणार आहेत. इथं मी फक्त 5 नग म्हटलेत, किंबहुना त्याच्यापेक्षाही जास्त नग लागतात. वजन काटे मापा आहेत, हे 2 नग लागणार आहेत, एक स्पेअरला असावं म्हणून. पॅकिंगचं मशीन लागणार आहे, कॅल्क्युलेटर लागणार आहे, संगणक, प्रिंटर तुम्हाला हिशोब लिहिण्यासाठी लागेल. इतर साहित्य आवश्यक जे आहे किरकोळ ते लागेल त्या ठिकाणी. तर आता हे फक्त आपण फर्निचर आणि साहित्याची यादी पुरवलेली आहे. तर पुढच्या टप्प्यामध्ये 6व्या मुद्द्यामध्ये हे जे तुम्ही साहित्य दिलेलं आहे त्याची अंदाजी किंमत किंवा किती खर्च येणार आहे, कारण ती सुरुवातीचा तुमचा गुंतवणुकीचा भाग आहे, त्याला भांडवली गुंतवणूक म्हणतात. तर 6व्या मुद्द्यामध्ये भांडवली गुंतवणूक करण्यासाठी तुम्हाला किती रकमेची गरज आहे ते या ठिकाणी लिहिलेलं आहे. तर काउंटर्सला साधारणतः 50,000 रुपये लागतील, कपाटांना 50,000 रुपये लागतील,
वजन मापेकडे त्याला 7,000 रुपये लागतील, पॅकिंग मिशनला 2,000 लागतील, कॅल्क्युलेटर 500 रुपयेचा, संगणक प्रिंटरसाठी 30,000 रुपये लागतील, इतर साहित्यासाठी 10,000, असं 1,50,000 रुपये तुम्हाला सुरुवातीला फर्निचर आणि इतर साधन सामुग्री जे आहे याच्यासाठी गुंतवणूक, याला कायमची गुंतवणूक किंवा स्थिर भांडवल असं म्हणतात, ही आवश्यकता आहे. दुकानासाठी स्थिर भांडवल कमी लागतं पण खेळतं भांडवल जास्त लागतं. मग खेळत्या भांडवलामध्ये काय आवश्यक आहे ते या ठिकाणी मांडलेलं आहे. तर हे खेळतं भांडवल जे आहे हे दरमहा आहे. दरमहा लिहायचा शब्द तिथं राहिलेला आहे. खेळतं भांडवल दरमहा इथं कंसात लिहिणं आवश्यक आहे. मग महिन्याला तुम्हाला साधारणतः 2.5 लाख रुपयाची माल खरेदी करावी लागेल. विक्री खर्च तुमचा 5,000 रुपये असू शकेल, त्याच्यामध्ये पॅकिंगचा खर्च असेल वगैरे वगैरे. वेतन जो मदतनीस तुम्ही घेतला आहे त्याला 3,000 रुपयेचा पगार धरू, 100 रुपये. वीज पाणी वगैरे तुम्हाला लागणार आहे, 3,000 रुपये लागतील. व्यवस्थापकीय खर्च आहे 1,000 रुपये, मग हिशोब लिहिणे वगैरे. स्टेशनरी इतर खर्च 1,000 रुपये. कर्जावरील ती व्याज, कर्ज काढावं लागणार आहे तुम्हाला भांडवली गुंतवणूक करण्यासाठी, त्याच्यावरचं व्याज तुम्हाला महिन्याला हप्ता 3,000 रुपयेचा भरावा. किरकोळ खर्च साधारणतः 3-4 हजार रुपये येऊ शकतो. असं 2,70,000 रुपये तुम्हाला दरमहा खेळत्या भांडवलासाठी लागणं अपेक्षित आहे. आता हे झाल्यानंतर आपल्याला मग एकूण भांडवल किती लागणार आहे तर या ठिकाणी दिले बघा. भांडवली गुंतवणूकवर जे आपण घेतलं होतं, जो आपला 6वा मुद्दा होता भांडवल गुंतवणुकीचा, त्या 6व्या मुद्द्यामध्ये 1,50,000 रुपये खर्च आला. तर 7व्या मुद्द्यामध्ये एकूण रुपये आले ते 2,70,000. दोन्ही जी बेरीज केली तर आपल्याला 4,20,000 रुपये सुरुवातीला दुकान उभा करण्यासाठी आवश्यक आहे. मग तुमच्या स्वतःजवळ 4,20,000 रुपये असतील तर प्रश्न नाहीत, पण तुमच्याकडे नसतील तर ते कसं उभा करणार आहे भांडवलाची उभारणी, तर तुम्ही इथं दिलेलं आहे 9व्या मुद्द्यामध्ये भांडवलाची उभारणी. ह्याच्यामध्ये स्वतःचं भांडवल तुम्ही 1,20,000 घालणार आणि 3 लाख रुपये तुम्ही कर्ज घेणार आहात. तर असं एकूण 4,20,000 रुपयेचं भांडवल तुम्ही उभा करणार आहे. आता हे सगळं केल्यानंतर याच्यापासून तुम्हाला नफा किती मिळू शकतो ते या 10व्या मुद्द्यामध्ये आहे. संभाव्य नफा तोटा पत्रक वार्षिक, वर्षामध्ये तुम्हाला किती नफा मिळू शकतो किंवा तोटा मिळू शकतो, नफा किंवा तोटा दोन्ही मिळू शकतो. हे रकमा ज्या आहेत ह्या लाखामध्ये आहेत. आता हा साधारणतः हा भाग कसा कॅल्क्युलेट केला जातो तर हे पुढच्या 5 वर्षाचं तुम्हाला प्रोजेक्शन मांडावं लागतं. इथं तुम्हाला एकूण जे विक्री आहे ती मांडावी लागते. आता हे थोडंसं आपण कॅल्क्युलेशन कसं करतो, हे काय आकडे हवेतून आलेले नाहीत. तर एकूण खर्च जो आहे तो एकूण खर्च आपण कसा कॅल्क्युलेट करतो तर साधारणतः आपलं जे खेळतं भांडवल लागतं, बघा लक्षात घ्या, जे खेळतं भांडवल लागतं या ठिकाणी आपल्याला खेळतं भांडवल लागतं 2,70,000. या 2,70,000 जे आहे खेळतं भांडवल आहे दरमहा लागतं, दरमहा लागतं. तर दरमहा खेळतं भांडवल आपल्याला लागलं 2,70,000. तर 12 महिन्यासाठी किती लागणार तर 2,70,000 गुणिले 12. जर हे जर कॅल्क्युलेशन केलं तर रक्कम येते 32,40,000 रुपये. म्हणजे वर्षाला आम्हाला खेळतं भांडवल एकूण किती लागणार वार्षिक तर 32,40,000 आणि तोच आमचा खर्च आहे, तोच आमचा खर्च आहे. मग त्या खर्चापेक्षा आमची विक्री जास्त व्हायला पाहिजे. म्हणजे महिन्याला तुम्हाला 2,70,000 रुपये तुमचा खर्च होत असेल तर महिन्याला तुमची विक्री त्यापेक्षा जास्त व्हायला पाहिजे, म्हणजे 3 लाखापेक्षा जास्त व्हायला पाहिजे. खर्च 2,70,000 आहे तर विक्री 3 लाखाच्या आसपास व्हायला पाहिजे, 3 सव्वा. मग ते गुणिले किती विक्री होणार आहे ती 12 महिन्याची काढली की 35,60,000 रुपयाची विक्री आमची होणार. त्यातनं 32,40,000 रुपये खर्च होणार. विक्रीतून एकूण खर्च वजा केला तर 3,20,000 रुपये आम्हाला नफा मिळणार. अजून एकदा आपण समजावून घेऊया. एकूण खर्च आम्ही कसा काढला तर खेळतं भांडवल आम्हाला किती लागणार आहे तो खर्च आम्ही त्याच्यामधनं काढला. 2,70,000 रुपये आम्हाला महिन्याला लागणार आहे. तर 12 महिन्याचं किती लागणार तर 12 महिन्याचं 2,70,000 गुणिले 12 केला की 32,40,000 रुपये आहेत. मग विक्री त्याच्यापेक्षा जास्त व्हायला पाहिजे. मग विक्री जर आम्हाला त्याच्यापेक्षा जास्त व्हायची असेल तर ती विक्री जास्त दाखवायला पाहिजे. ही झालेली नाही, आमचं प्रोजेक्शन आहे, संभाव्य आहे. मग त्याच्यापेक्षा जास्त दाखवलं की आपोआप नफा आपल्याला दिसतो. पहिल्या वर्षी नफा कमी असतो, परत हळूहळू तो वाढत जातो. मग असं ते आहे ते पुढचं जे 4 वर्षाचं आहे ते आम्ही आमच्या मनाने त्याच्यामध्ये थोडीशी वाढ दाखवलेली आहे. खर्चात वाढ दाखवली, विक्रीत वाढ दाखवलेली आहे.
नफ्यात वाढ झालेली आहे आपोआप आहे. तर अशा पद्धतीनं हा संभाव्य नफा तोटा पत्रक वार्षिक रुपये लाखात या ठिकाणी दाखवलेलं आहे. कारण तेवढे पुढचे मग लाख नाही की तेवढे शून्य पुढे लिहावे लागतात, म्हणून ते पॉईंटमध्ये दाखवलेलं आहे. 35.60 म्हणजे 35,40,60,000 रुपये. म्हणजे पॉईंट काढला तर फक्त त्याच्या पुढे 3 शून्य वाढवावं लागतात, एवढंच. तर विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये आपण असं लक्षात घेतो की आपल्याला नफा किती होणार आहे हे आपल्याला इथं कोणी तोटा दाखवू शकणार नाही, तुम्हाला नफाच दाखवायला लागेल. तर तुम्हाला 3 लाख रुपये किंवा जे काही कर्ज आहे किंवा जे सँक्शन ऑथॉरिटी आहे तर त्याशिवाय सँक्शन तुम्हाला देणार नाही. मग आपल्याला खाली एक स्टेटमेंट द्यावं लागतं की वरील संभाव्य नफा तोटा पत्रक विचारात घेता सदर प्रकल्प व्यवहार असल्याचे आढळते. नफ्याचे प्रमाण लक्षात घेतल्यास कर्जाची मुद्दल व व्याज वेळच्या वेळी परत करणे शक्य आहे आणि या क्षेत्रातील तज्ज्ञ आणि अनुभवी लोकांच्या मते हा प्रकल्प योग्य व अर्थक्षम आहे. मग कधी केला आहे त्याचं दिनांक लिहायला लागते. आजची आपण दिनांक टाकली त्या ठिकाणी ठिकाण टाकावं लागतं, पलूस सही, दुकानदाराची सही त्या ठिकाणी, म्हणजे अशा पद्धतीने. आणि मग तुम्ही दुकान खाजगी किरकोळ दुकानासाठी काही जोडपत्र आपण नाही, पण तुम्हाला जे परवाने घ्यावे लागतात वगैरे काय असेल ते ते जोडपत्र म्हणून इथं खाली जोडावं लागतं. या प्रकल्पामध्ये आपण तसं काही जोडपत्र घेतलेलं नाहीत. कदाचित पुढच्या प्रकल्पामध्ये आपल्या जोडपत्र असलेले आपल्याला दिसून येतील. तर हा किरकोळ दुकानाचा प्रकल्प आहे. आता ज्या वेळेला पुढचा प्रकल्प तुम्ही लक्षात घ्याल त्यावेळेला तुम्हाला आणखी याच्यामध्ये थोडीशी क्लॅरिटी लक्षात येईल. आपण बघितलं की पहिला मुद्दा घेतला प्रस्तावना, दुसरा संभाव्य बाजारपेठ, तिसरा इमारत घेतला, चौथा कर्मचारी वर्ग घेतला, पाचवा फर्निचर आणि इतर साहित्य घेतलं, सहावं भांडवल उभारणी म्हणून आपण घेतला, सातवा खेळतं भांडवल घेतलं, आठवा मुद्दा आपण एकूण भांडवल, नववा मुद्दा भांडवल उभारणी, 10वा मुद्दा संभाव्य नफा तोटा पत्रक वार्षिक रुपये लाखात. असे एकूण 10 मुद्दे आपण घेतले होते. आता ज्या वेळेला आपली ऑफलाईन आणि रितसर परीक्षा असती तर तुम्हाला 5 पैकी 1 प्रकल्प परीक्षेला 100% येतो, 100% येतो. पण आता MCQ टाईप प्रश्न असल्यामुळं तुम्हाला याच्यावरती कशा पद्धतीने प्रश्न येतील हे सांगणं अवघड आहे. म्हणजे नमुना प्रकल्प अहवालामध्ये खालीलपैकी कोणत्या घटकांचा समावेश असू शकतो असे 3-4 घटक देतील, वरील सर्व म्हणतील आणि तुमचं उत्तर कदाचित वरील सर्व असेल. मग त्याच्यामध्ये संभाव्य बाजारपेठ असेल, कर्मचारी वर्ग असेल, खेळतं भांडवल असेल, एकूण भांडवल, ते असं हे घटक असतात का असं विचारलं जाऊ शकतं. म्हणजे काढता येतात ह्याच्यामध्ये, असं काही येत नाही की बाबा नमुना प्रकल्पामध्ये संभाव्य नफा तोटा पत्रक किंवा पुढील डॅश डॅश हे पत्रक जोडावे लागते. मग तिथे खाली उत्तरामध्ये असेल संभाव्य नफा तोटा पत्रक आणि बाकीचे नसणारे 3 घालून उत्तर प्रश्न तयार केला जाऊ शकतो. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही हे माझं आजचं व्याख्यान शांतपणे ऐकून घेतलं. हे नमुना प्रकल्प अहवालाचं उदाहरण हे तुम्ही समजून घेतलं, याबद्दल मी तुमचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि आजचे व्याख्यान थांबवतो.